आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावर होतोय आणि भारतात होताना तो टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या क्षेत्रावर होतोय. बघितलं तर क्रूड ऑइल असू देत, साखर कंपन्या असू देत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात कसा कसा त्याचा परिणाम होतोय आणि त्याने सर्वसामान्यांचा त्याचा काय फटका बसू शकतो या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत MCCIचे म्हणजे मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रशांत गिरबाने सर आहेत. सर, पहिलाच प्रश्न आहे, क्रूड ऑइल किती महाग झालेला आहे आणि त्याचा परिणाम काय काय असू शकतो? क्रूड ऑइल या आखाती देशात जे युद्ध चालू आहे त्यामुळं अक्षरशः दुप्पट झालेलं आहे. म्हणजे काही आठवड्यापूर्वीच आपण 60 रुपये बॅरलला असायचं, आता ते जवळपास 110 ओलांडून पुढे चाललं आहे. तर हे जवळपास दुप्पट झालेलं आहे. याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नक्की जगभरात होईल. त्यामुळं भारतातही होईलच निगेटिव्ह इम्पॅक्ट, कारण आपण 85% आपली जी गरज आहे तेलाची ती आपण आयात करतो आणि त्यातला भरपूर आपण हे आखाती देशातनं आयात करतो. त्यामुळे त्याचा आपल्याला नक्कीच निगेटिव्ह परिणाम हा भोगायला लागणार आहे. कोणकोणत्या क्षेत्रात त्याचं हे असणार आहे? कारण आपण जर तेल दरवाढ थांबवलेली आहे आता भारतानं, त्याचे परिणाम होऊ शकतात. येत्या काळात तेल दरवाढ पण वाढू शकते. भारताने तेल दरवाढ कधी वाढावी, तेलाचे दर कधी वाढावेत हे नक्कीच भारत सरकार ठरवेल. मात्र हे जर युद्ध असं चालू राहिलं बराच काळ किंवा बरेच आठवडे, तर तो इम्पॅक्ट जो आहे जे सध्या भारत सरकार झेलतंय ते न झेलता कदाचित त्यांना त्यातला काही इम्पॅक्ट आपल्यावरती टाकायला लागेल, म्हणजेच आपल्या तेलाचे दर वाढवायला लागतील. तर हे किती दिवस युद्ध चालेल त्यावरती अवलंबून आहे. जर हे युद्ध काही दिवस चाललं तर कदाचित वाढायची गरज नाही, पण काही आठवडे जर चाललं तर नक्की वाढायला लागू शकतं ते. तर त्यामुळं कमीत कमी वेळ हे युद्ध कमीत कमी वेळात संपावं हीच अपेक्षा त्यात काय. हे सुद्धा पाहायला हवं की आम्ही मराठा चेंबरनी एक सर्वेक्षण केलं मागच्या 3 दिवसांमध्ये. 71 लोकांशी आम्ही चर्चा केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की जवळपास अर्धी लोक म्हणतायत की आम्हाला याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. मात्र 45% लोक असं म्हणतायत की आम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. मला काय इम्पॅक्ट आहे तुम्हाला? त्या 45%तली अर्धी लोक म्हणतात थोडासा इम्पॅक्ट आहे आणि अर्धी लोक म्हणजे 20-22% लोक म्हणतात की आम्हाला खूप इम्पॅक्ट आहे. तर काय इम्पॅक्ट आहे? पहिला इम्पॅक्ट हा, एनर्जी प्राइस जर वाढली, तेलाचे दर वाढल्यामुळं, तर त्याचा इम्पॅक्ट होईल आम्हाला. दुसरा इम्पॅक्ट काय आहे? पुणे हे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये देशात पहिला जिल्हा आहे एक्सपोर्ट करण्यामध्ये, निर्यात करण्यामध्ये. निर्यात म्हणजे लॉजिस्टिक्स आलं. लॉजिस्टिक्सचा खर्च वाढतोय आता आणि लॉजिस्टिक्स हे अनसर्टनिटी, अनिश्चितता तिथं जास्त आहे. इन्शुरन्सचा सुद्धा खर्च वाढतोय आता लॉजिस्टिक्स करताना. हा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात काही जे सेक्टर्स आहेत ते जास्त फ्युएल कन्झम्पशन त्यांचं जास्त आहे, तर त्यांना थोडा जास्त फटका बसेल. त्यासोबतच तेल दर वाढले की पॉलिमर जे असतात प्लास्टिक काही प्रकारचे, त्यांचे दर वाढतात, कारण ते तेलापासून बनवलेलं एक डेरिव्हेटिव्ह आहे, डिपेंडन्सी आहे ती. त्यामुळे त्या सेक्टरमधल्या लोकांना आणखी मोठी झळ बसती आहे. त्यासोबतच आपला फार्मा समजा एक्सपोर्ट करतो आपण बराच मिडल ईस्टमध्ये, तो एक्सपोर्ट कुठनं जातो? त्या हॉर्मोज किंवा इतर स्टेट्समधनं त्याच भागातनं जातो. तर मग त्यावर आता तिथं सगळं ठप्प आहे, त्यामुळं तिथंही इम्पॅक्ट पडणार आपल्याला. तर यासोबतच आपले बरेच जो शेतमाल आहे तो सुद्धा आखाती देशांमध्ये पाठवला जातो. काही बंदरं ठीक आहेत, पण काही बंदरांमध्ये इम्पॅक्ट आहे, त्यामुळे तोही इम्पॅक्ट आहेच आहे. थोडक्यात जर सांगायचं तर हा इम्पॅक्ट निगेटिव्ह आहे. खूप मोठा निगेटिव्ह आहे का? आणखी नाही, पण निगेटिव्ह आहे का? आहे. इतकं मात्र नक्कीच. युद्ध जर आणखी वाढत गेलं तर थोडंसं निगेटिव्ह जे आहे ते आणखी जास्त निगेटिव्ह नक्की बनेल. युद्ध किती काळ टिकतं यावर अनेक गोष्टी आता अवलंबून आहे. शेअर बाजाराचं जर आपण आता बघितलं तर पडझड सुरू आहेत. ब्लडी मंडे म्हणता येईल आजच्या दिवसाला, कारण जास्त शेअर बाजार पडले. हे नक्कीच आहे की शेअर बाजारात जी पडझड आहे ती हेच दर्शवते की बऱ्याच सेक्टरला याचा त्रास होणार आहे. कारण तेल दर वाढले की महागाई वाढते, महागाई वाढले की इंटरेस्ट रेट हार्डन होतात, म्हणजे इंटरेस्ट रेट वाढतात. इंटरेस्ट रेट वाढले की ग्रोथवरती त्याचा इम्पॅक्ट येतो, निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. त्यामुळे शेअर बाजाराला हे आवडत नाही, हे साहजिक आहे. आपल्यालाही आवडत नाही, शेअर बाजाराला आवडत नाही. त्यामुळे नक्की मोठी पडझड झालेली आहे. त्याला ब्लडी मंडे म्हणा तुम्हाला नाही म्हणा, पण मागच्या बऱ्याच वर्षातली ही मोठी पडझड एक आपण नक्कीच समजून घ्यायला हवी त्यातली. 2022 नंतरची मोठी पडझड म्हणली जाते. गुंतवणूकदारांसाठी काय परिणाम होऊ शकतात या सगळ्यामुळे? ज्या गुंतवणूकदार हे नेहमी 2 प्रकारचे असतात. जे ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतात शॉर्ट टर्ममध्ये
किंवा जे शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात, शॉर्ट टर्म म्हणजे 1, 2, 3, 4 महिने, एखाद्या वर्ष किंवा 1.5 वर्षासाठी, त्यांना निगेटिव्ह तिची झळ बसते. जी लोक 3, 4, 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतात, माझ्यामध्ये त्यांना काही काळजी करायची गरज नसते. ते यासाठी की भारताची अर्थव्यवस्था ही आजही खूप मजबूत आहे. पूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर भारताची अर्थव्यवस्था ही एक सगळ्यात मजबूत अशी अर्थव्यवस्था समजली जाते. आपली ग्रोथ वाढ ही नक्की होणार आहे. आणि ही जे छोटे मोठे इम्पॅक्ट होतात आपल्याला काही आठवड्यांसाठी, त्याच्या पुढे जर पाहिलं 3-4 वर्षाची गुंतवणूक म्हणून, तर माझ्या मते आणखी सुवर्णसंधी आहे बऱ्याच लोकांना तर चांगल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची. याचा लॉंग टर्म काही इफेक्ट होणार आहे का या सगळ्याचा? कारण आपण जर बघितलं तर अनेक जेव्हा युद्ध होतात तेव्हा काही क्षेत्रांवर तेवढा परिणाम होतो, मात्र अनेक क्षेत्रांवर असं असतं की ते लॉंग टर्म परिणाम होतात. ते यामुळे लॉंग टर्म परिणाम कोणकोणत्या क्षेत्रावर होऊ शकतो? माझी अशी अपेक्षा आहे की एक मोठा पॉझिटिव्ह लॉंग टर्म परिणाम हवा. तो असा की व्हावा अशी माझी इच्छा आहे. तो असा की आपल्याला एक आपण खडबडून जागे होतो प्रत्येक वेळी असं काहीतरी झालं तर. म्हणजे काय की आपल्या 85% जी आपली गरज आहे तेलाची, ती आपल्याला बाहेरनं आयात करावी लागते. ती जर कमी करायची असेल तर आपल्याला रिन्युएबल एनर्जी, मग त्यामध्ये तुम्ही सोलार म्हणाल, त्यामुळे तुम्ही हायड्रोजन फ्युएल म्हणाल, यावरती आपला भर वाढवायला हवा, किंवा बायोफ्युएल म्हणाल, यावरती आपला भर काही प्रमाणात वाढवायला हवा. तर या क्षेत्राकडे नेहमीच भारतानं लक्ष दिलेलं आहे. आपण जर आणखी जर लक्ष दिलं या क्षेत्रांकडे जास्त, तर आपली गरज कमी होईल. चायनाने हे केलेलं आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. चायनाने सोलार इतकं मोठं केलंय, इतकं मोठं वाढलेलं आहे चायनामध्ये क्षेत्र, की त्यांची गरज ही आयात करण्याची थोडी कमी झालेली आहे, जेवढी झाली असते त्यापेक्षा. तसंच आपण सुद्धा जर रिन्युएबल एनर्जीकडे जास्त लक्ष दिलं तर आपली थोडीशी गरज कमी होईल. हा एक यातनं चांगला इम्पॅक्ट यायला हवा आपल्याकडे सुद्धा. भारतासाठी ते सगळं शक्य आहे कमी दरात आणि कमी सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये? नक्की आहे. कारण काय, आतापर्यंत आपण पाहिलं तर सोलारनी खूप मोठी प्रगती केली आहे, सोलार इंडस्ट्रीनी भारतामध्ये. ती आणखी जास्त प्रगती करायला हवी. आणि त्यासोबतच हायड्रोजन फ्युएल हे एक मोठं परत एक अल्टरनेट फ्युएल आहे येते. तर त्यामध्येही जर आपण चांगली इन्व्हेस्ट जर केली तर त्याचाही चांगला मोठा इम्पॅक्ट आपल्याला परिणाम मिळेल. हे भारताला शक्य आहे, भारताने ऑलरेडी दाखवून दिलेलं आहे. आणखी जास्त केलं तर चांगली गोष्टच आहे. सामान्यांमध्ये संभ्रम असतो जेव्हा केव्हा युद्ध होते तेव्हा महागाई वाढेल, तर महागाईचा काय काय परिणाम होऊ शकतो? महागाई जर तेल दर वाढले तर महागाई वाढण्याचं साहजिक आहे. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी इंधन लागतं. तुम्हाला तुमच्या ऑफिसमधनं इथे यायला इंधन लागतं, मला काहीतरी बाजारातनं घेऊन येण्यासाठी इंधन लागतं. जे गोष्ट एक मोठ्या मुंबईतल्या फॅक्टरीतनं पुण्यात आली, पुण्यातल्या फॅक्टरीतनी जर समजा धाराशिवपर्यंत गेली, तर हे सगळं जाण्यासाठी सुद्धा इंधन लागतं. त्यामुळं महागाई वाढते. महागाई वाढली की इंटरेस्ट रेट जे आहेत, व्याजदर हे वाढतात बँकांनी व्याज घेण्याचे. त्यामुळे निगेटिव्ह इम्पॅक्ट हा नक्कीच पडतो. तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तेल दर कमी असणं, त्यासाठी एक इंटरेस्ट रेट कमी असणं, त्यासाठी तेल दर महागाई कमी असणं, महागाई कमी असणं, तेल दर कमी असणं, तेल दर कमी असण्यासाठी अशी युद्ध कमी काळ होणं किंवा नच होणं हे चांगली गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर युद्ध झालं की वेगळ्या वेगळ्या देशात जे अडकून पडलेले लोक असतात, विमान कंपन्या बंद पडतात किंवा विमान येणं बंद होतं. विमान इंडस्ट्रीवर किंवा विमान कंपन्यांवर याचा काय काय परिणाम होऊ शकतो? कारण आपण जर बघितलं गेल्या अनेक 28 तारखेला युद्ध सुरू झालं तेव्हापासून सगळ्या देशातले विमान जे आहेत ते बंद करण्यात आले आहे. याला इंग्रजीमध्ये डबल व्हॅमी म्हणतात ना, तसा प्रॉब्लेम आहे. डबल व्हॅमी असं म्हणतात, म्हणजे त्याला दुजोरी फटका बसतो दोन्ही बाजूनी. एक असा की विमानं ही सगळी, कुठलंही वाहन हे इंधनावरती चालतं, तो तर फटका आहेच आहे. दुसरा फटका काय, हे त्याचं युटिलायझेशन जर कमी झालं तर विमान बसून जर असेल तरी त्याचा एक विशिष्ट खर्च त्यांना द्यायलाच लागतो. त्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी जर कमी झाली तर दुर्दैवानं त्यांना काय करायला लागतं की दर वाढवायला लागतात विमान प्रवासाचे. मग त्याचा फटका आपल्यालाच बसतो शेवटी उलट. त्यामुळं त्यांनाही नक्कीच फटका बसतो. पण सुदैवानं कसं आहे ना की सर्वच्या सर्व विमान वाहतूक ही काही फक्त आखाती देशांमध्येच आपली नाही आहे. त्यामुळं ते जर पाहिलं तर तो फटका आहे नक्कीच, हे निगेटिव्ह आहे, पण इतकंही मोठं निगेटिव्ह नाही. ठीक आहे. हा वाढलं जर युद्ध काळ जास्त वेळ तर मात्र ते खूप निगेटिव्ह होऊ शकतं. साखर निर्यातीवर फटका बसू शकतो म्हणतायत. भारतात साखर काही प्रमाणात महाग विकली जाते, बाहेरच्या देशात कमी दराने विकली जाते असंही बोललं जातं. साखर निर्यातीवर काय काय परिणाम होऊ शकतो? आपली जी निर्यात आहे त्यातल्या त्यात फूड प्रोसेसिंग जे आहे, अन्न प्रक्रिया जी आहे, प्रक्रिया केलेलं जे अन्न आहे किंवा इव्हन शेतमाल जो आहे, तर तो आपण निर्यात जी करतो तिथली बरीच निर्यात ही आखाती देशांमध्ये जाते. आता निर्यात जेव्हा जाते तेव्हा लॉजिस्टिक्स हे स्मूथ असायला हवं.
म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असायला नको. आता मध्येच कुठलं पोर्ट 2 तासासाठी बंद पडेल का जबल अली, हा जर भीती असेल तर माणूस काय म्हणतो की नाही थांबा पुढल्या महिन्यात पाठवूयात आपण काहीतरी. हे असे इम्पॅक्ट यायला लागतात अनिश्चिततेचे त्याच्यावरती. तर अनिश्चितता हा इम्पॅक्ट आहे, पण तो काही काळासाठी आहे. माझ्या मते तो खूप काळासाठी असणार नाही, कारण शेवटी अन्नधान्य ही गोष्ट नेहमीच आपण बघितलेली आहे मागच्या डिझास्टर्समध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्याला फार कमी काळासाठी असतो. सरते शेवटी लोकांना लागतं, ते लागतंच, आणि ते इथं प्रोड्यूस होतं ते तिथं प्रोड्यूस होत नाही, त्यामुळे इथनंच घेतलं जाईल. त्यामुळे इम्पॅक्ट होईल, पण इतका मोठा इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट असं मला वाटत नाही. भारतीय शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो या सगळ्या परिणामाचा? मी फायदा होईल असं म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे की ही डिस्ट्रक्टिव्ह गोष्ट आहे सुरुवातीला तर, आणि जेव्हा इंधन दर जर वाढले तर त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह हा सर्वांनाच होतो. एकतर इंधन प्रत्येकाला लागतं, आणि त्यामुळं महागाई वाढल्यामुळे जर इंटरेस्ट रेट वाढले, व्याजदर जर वाढले, त्याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट सर्वांना होतो. त्यामुळे कमी प्रमाणात जरी निगेटिव्ह असेल तर तो निगेटिव्हच आहे, तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नाही आहे. त्यामुळं खूप पॉझिटिव्ह होईल असं मी म्हणणार नाही. मात्र हा टेम्पररी ज्या काही लोकांसाठी अपॉर्च्युनिस्टिक जे होतं ते ठीक आहे, पण तो काही स्ट्रक्चरल चेंज मोठा नाही आहे असं काही म्हणता येत नाही. सर, एक शेवटचा प्रश्न. क्रूड ऑइल 14% वाढवलं आहे, पण भारतात अजूनही पेट्रोल डिझेलचे दर वाढवले नाहीये. सरकारवर याचा कसा परिणाम, कारण त्यांचंही नुकसान दिसून येते आपल्याला? सरकार शेवटी काय करतं की आपल्या टॅक्सेसमधनं रेव्हेन्यू कमावतं आणि बजेटमध्ये सांगितल्याप्रमाणे खर्च करतं. आता जर सरकारला विकत जे आणते सरकार, त्याला जास्त पैसे द्यायचे आहेत, आणि आपल्याला विकतंय सरकारी कंपन्यांवर ते कमी पैशात, तर त्याचा भार कधी ना कधी त्या तिजोरीवरती पडणारच आहे. सध्या ह्या काही दिवसांचा सरकार झेलू शकतं, ॲब्सॉर्ब करू शकतं, पण हे जर युद्ध काही आठवडे जर चाललं तर मात्र सरकारलाही विचार करायला लागतो, कुठलंही सरकार असो मग ते जगभरामध्ये, तेल दर वाढवण्यासाठी. त्यामुळे सध्या स्थितीत मला वाटत नाही सरकार वाढवेल म्हणून, हे माझं वैयक्तिक मत आहे. पण हे जर युद्ध काही आठवडे जर चाललं तर नक्कीच सरकार बसून विचार करणार, यात ही काही शंका नाही आहे. धन्यवाद सर, खूप सोप्या आणि साध्या भाषेत आम्हाला हे सगळं समजावून सांगितलं. आपण जर बघितलं तर युद्धाचा काळ हे सगळं ठरवत असतं, कोणत्या क्षेत्रावर किती किती परिणाम होईल. आपण जर, आणि त्याचसोबतच क्रूड ऑइलचे दर असू देत, पेट्रोल डिझेलचे दर असू देत, जे काही क्षेत्रात याचा फटका बसतोय तो संमिश्र फटका बसतोय असं सरांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.